झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काल राम मंदिराचा सूळ आळवल्यानंतर आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील राम मंदिराचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे। राम ही देशाची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी राम मंदिर उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे भाजप पुन्हा रामाच्या भरोशावरच आगामी निवडणुका लढवणार की काय अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। काल राजनाथ सिंह यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा आज सरसंघचालक मोहन भागवत यांनीही याच प्रकारचं विधान केलेलं आहे। काय नेमकं ते म्हणाले पाहूया। राम जन्मभूमि पर ही भव्य राम मंदिर का निर्माण होना चाहिए, यह हम लोगों की प्रतिबद्धता है और हम लोगों की यह प्रतिबद्धता रहेगी। मैं तो बस इतना ही आप सबसे आशीर्वाद चाहता हूं, आप सबसे इतना ही आशीर्वाद चाहता हूं कि हम लोगों को इतनी शक्ति दें, इतनी सामर्थ्य दें, ताकि आपकी ही मनोकामना नहीं बल्कि करोड़ों करोड़ों राम भक्त उनकी मनोकामना को हम पूरा करने में एक गिलहरी की कम से कम भूमिका निभा सकें। राम मंदिर स्थापन करना अपने देश के स्वत्व को स्थापन करने का अभियान है, ऐसा मैंने कहा। तो हमारे देश की जो पहचान है उसके प्रतीक एक है, वो प्रतीक को स्थापन करना है। क्या मानता कर रहे हैं, हो जाएगा कहा। ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक प्रकाश बाळ दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात, त्यांच्याशी मी या सगळ्या संदर्भात बोलणार आहे। प्रकाशजी, आम्हाला सांगाल, काल राजनाथ सिंह यांनी राम मंदिराचा मुद्दा अळवला, त्यानंतर आज लगेचच सरसंघचालक मोहन भागवत तोच मुद्दा उपस्थित करतायत। काय याचं सगळ्याचं विश्लेषण कराल? 2014च्या निवडणुका समोर ठेवून पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा भाजप पुढे करेल किंवा संघ पुढे करेल? तुम्ही जसं म्हणताय तसं 2014च्या निवडणुकांच्या दृष्टीने ही एक भाजप म्हणण्यापेक्षा संघ परिवाराने एक हुशारीने आखलेली रणनीती आहे। म्हणजे तुम्ही म्हणाल की काल राजनाथ सिंगनी राम मंदिराचा मुद्दा उठवला, पण त्याच वेळेला मोदी दिल्लीत तरुणांना आव्हान करत होते की भारताचा प्रगत भारत कसा निर्माण करायचा वगैरे। तर ही एक दुहेरी रणनीती भाजपने ठरवलेली आहे, संघ परिवाराने ठरवली खरं म्हणजे। एका बाजूला जो पारंपरिक पाठीराखा वर्ग आहे संघ परिवाराचा, जो हिंदुत्ववादीला पाठिंबा देतो, त्यालाही एक प्रकारे आवाहन करायचं, आणि दुसऱ्या बाजूला जो नवीन आर्थिक विकासाच्या ओघात जो नवीन मध्यम वर्ग तयार होतोय आणि जो आर्थिकदृष्ट्या सुस्थिर आहे आणि त्याचं लक्ष सगळं जागतिकीकरणाच्या संधी कशा मिळतील याच्याकडे लागलेलं आहे, त्याला अपील करण्यासाठी मोदी बोलतायत। म्हणजे मोदी दाखवतायत की मी गुजरातमध्ये विकास घडवून आणला, कारण हा जो मध्यम वर्ग आहे त्याला गुजरातमध्ये आता देशात विकास हवाय, त्याला राज्यकारभार पारदर्शक हवाय, कार्यक्षम हवाय, तो आम्ही देऊ शकतो। म्हणजे तुम्ही थोडं मागे गेलात तर जेव्हा प्रत्यक्षात 89 साली किंवा त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या 96 सालच्या, त्यावेळेला राम मंदिराबरोबरच आम्ही चांगला आम्ही वेगळे आहोत, आमचा वेगळा पक्ष आहे आणि आम्ही काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत असं भाजप म्हणत होता। पण ते वेगळे पण 98 ते 2004च्या कालावधीतल्या राज्यकारभाराने सगळं पुसून टाकलं। मग आता वेगळे पण काय? तर म्हणून ही दुहेरी रणनीती त्यांनी उभी केलेली आहे, म्हणजे आखलेली आहे, त्याच्या अनुरूप ते बोलतात। म्हणजे काय आहे याचं एक थोडं वेगळ्या प्रकारे वर्णन करता येईल की ते वेगवेगळे तुम्हाला दिसतं की राजनाथ सिंह आणि सरसंघचालक एक बोलतायत, मोदी एक बोलतायत, पण त्याचं सगळ्यांचं लक्ष उद्दिष्ट एकच आहे की सत्ता मिळवणं, आणि त्यामुळे ते विल कम टुगेदर, ते एकत्र येऊन शेवटी हल्ला करणार निवडणुकीच्या। नक्की धन्यवाद प्रकाशजी, बोलल्याबद्दल अप्रतिम विश्लेषण। प्रकाश बाळ ज्येष्ठ पत्रकार आपल्याशी बोलत होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।